असे अनेक चित्रपट आले आहेत ज्यामध्ये राखीला खूप महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे लोकांच्या मनात राखीचा अर्थ म्हणजे जी भाऊ बहिणीची राखी असते तिचे महत्त्व खूप वाढले. हे ऐकून बरेच लोक थक्क होतील, म्हणतील नाही असं काही नाहीये, असं काही नाहीये. आजच्या काळात कोणत्या मुलीला आपल्या भावाच्या रक्षणाची गरज आहे? आणि जर मुलीला अजूनही आपल्या भावाच्या रक्षणाची गरज असेल की भाऊ तिचे रक्षण करेल, तर ही गोष्ट काही उत्सवाचा विषय असू शकत नाही. ही तर खेदाची गोष्ट असायला हवी की मुलगी अजूनही भावाला सांगते की तू येऊन माझे रक्षण कर. का बरं मुलगी का नाही भावाचे रक्षण करणार? प्रत्येक बाबतीत समानता आहे. मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत, तर रक्षणाच्या बाबतीतही समानता आहे. आणि ही गोष्ट आणखीनच विचित्र तेव्हा येते जेव्हा बहीण भावापेक्षा 8 ते 10 वर्षांनी मोठी असते आणि तरीही तिला, तुम्ही घरांमध्ये जाल तिथे 1 वर्षाचा भाऊ असेल आणि 10 वर्षांची बहीण असेल, ती त्याला राखी बांधत असते, तू माझे रक्षण कर, आणि तो रडतोय आणि पाळण्यातच सुसू करून बसलाय, तो रक्षण करणार. तर आजच्या काळात मला नाही वाटत की बहिणींना रक्षणाची गरज आहे. आपल्या महान शास्त्रांनीही आपल्याला हेच शिकवले आहे की धर्माला नेहमी रक्षणाची गरज असते. आणि जर तुम्ही धर्माचे रक्षण केले तर बाकी सर्वांचे रक्षण आपोआप होते. धर्मो रक्षती रक्षितः. तुम्ही धर्माचे रक्षण करा, धर्म बाकी सर्वांना आपोआप वाचवतो.